मित्रांनो, आपला दुसरा अन्नद्रव्याचा घटक आहे स्फुरद, ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो. आता पिकामध्ये फॉस्फरसची आवश्यकता का आहे? फॉस्फरसची कमतरतेची लक्षणं काय आहेत आणि फॉस्फरस आपल्याला कोणत्या खतातून मिळतो? कोणत्या जमिनीसाठी कोणतं खत वापरावं? या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात. नमस्कार, मी उत्कर्ष माने आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. पिकाच्या मुळाच्या वाढीसाठी फॉस्फरस घटक हा महत्त्वपूर्ण आहे. सोबतच ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया होत असते, त्यामध्ये तयार होणारी एनर्जी ट्रान्सफर करण्यामध्ये फॉस्फरसचा मोठा रोल आहे. आता स्फुरदची कमतरता आल्यानंतर आपण ओळखणार कसं? तर स्फुरदची कमतरता ज्यावेळेस येते, पानांच्या कडा ह्या जांभळ्या कलरच्या होतात. सुरुवातीला ही कमतरता आपल्याला जुन्या पानांवरती दिसते आणि त्यानंतर कोवळ्या पानावरती आपल्याला ही दिसून येते. आता स्फुरद असणारे आपल्याला खतं कोणती मार्केटमध्ये उपलब्ध आहेत? तर सुरुवातीला आपल्याला एस-एस-पी हा घटक मिळतो. एस-एस-पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, ज्यामध्ये 16% स्फुरद आहे. त्यानंतर असे डबल आणि ट्रिपल फॉस्फेट देखील मिळतात. म्हणजे एस-एस-पी आहे तसं डबल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट. त्याचसोबत आपल्याला मार्केटमध्ये दुसरं ऑप्शन आहे डी-ए-पी, डाय अमोनियम फॉस्फेट. यामध्ये 18% नत्र असतं आणि 46% स्फुरद असतं. त्यानंतर तिसरा घटक आपल्याला एम-ए-पी हा एक मिळतो. एम-ए-पी म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट. यामध्ये 11% नत्र आणि जवळपास 52% स्फुरद मिळतं. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 16% फॉस्फरस आहे, 11% सल्फर आणि कॅल्शियम 21% आहे. आता याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण हा एस-एस-पी जमिनीमध्ये टाकतो, त्यावेळेस यामध्ये असणारा सल्फर हा पीएच कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या पिकाला मिळणारा फॉस्फरस हा याची उपलब्धता जवळपास चांगली राहते आणि याच्यामध्ये सल्फर असल्यामुळे जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण हा वापरू शकतो. परंतु याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण बाकीच्या फॉस्फरसयुक्त खताच्या तुलनेमध्ये कमी आहे. दुसरं फॉस्फरसयुक्त खत आहे डी-ए-पी म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट, ज्यामध्ये 18% नत्र आणि 46% फॉस्फरस आहे. आता यामध्ये जो नत्र आहे ते अमोनियम स्वरूपातलं असतं. ज्यावेळेस आपण हे खत पिकाला टाकतो, यामधलं नत्र अमोनियम स्वरूपामध्ये बाहेर पडतं आणि आपल्याला फॉस्फरस हा पिकासाठी उपलब्ध होतो. परंतु आता याच्यामध्ये कार्य करण्याची पद्धत कशी आहे? ज्यावेळेस अमोनियम स्वरूपातलं नत्र बाहेर पडतं, त्यावेळेस ते जमिनीचा पीएच वाढवतं. आता पीएच वाढवल्यानंतर आपल्याला फॉस्फरस अपटेकवरती त्याचा परिणाम जाणवणार आहे. मग समजा जर आपण ज्या चोपान जमिनी आहेत, ज्याच्यामध्ये आधीच पीएच जास्त आहे, अशा जमिनीमध्ये जर आपण हे डी-ए-पी खत टाकलं, तर यामधून जे आपल्याला फॉस्फरस पिकाला मिळणार होतं ते बिलकुल मिळत नाही आणि याचं कॅल्शियमसोबत जे बॉन्डिंग होतं, जो कॅल्शियम फॉस्फेट म्हणजे चुनखडी तयार होते, याचं प्रमाण जास्त असते. त्यामुळं आपण चुनखडीयुक्त जमीन म्हणजेच किंवा ज्या जमिनीमध्ये पीएच जास्त आहे, अशा जमिनीमध्ये हा डी-ए-पी खत शक्यतो टाकू नये. आता ज्या जमिनीचा पीएच जास्त आहे, ज्या जमिनी चुनखडीयुक्त आहेत, त्यामध्ये डी-ए-पी तर काम करत नाही. मग फॉस्फरससाठी आपण कोणतं खत टाकणार? तर त्यासाठी आहे एम-ए-पी म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट, ज्यामध्ये 11% नत्र आणि 52% फॉस्फरस आहे. ज्यावेळेस आपण हे खत जमिनीमध्ये टाकतो, त्यावेळेस या खतामधला आपला जो नायट्रोजन आहे, तो जमीन ॲसिडिक करतो, म्हणजेच जमिनीचा पीएच कमी करण्याचं काम करतो. त्यामुळे ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत किंवा ज्यांचा पीएच जास्त आहे, त्यामध्ये आपण एम-ए-पी हे खत टाकावं, जेणेकरून हे खत टाकल्यानंतर जमिनीचा आपल्या पीएच कमी करण्यास मदत होती आणि फॉस्फरस हा झाडाला लगेच उपलब्ध होतो. विरद्रव्य खतामध्ये 04247, 04748, 05234, 1261 हे खताच्या ग्रेड्स उपलब्ध आहेत. यामध्ये जो स्फुरद आहे तो झाडाला लगेच उपलब्ध होतो. मित्रांनो, यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ज्या जमिनींचा पीएच जास्त आहे, ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत, अशा जमिनीमध्ये आपण डी-ए-पी हे खत वापरलं नाही पाहिजे. त्या ठिकाणी आपण एम-ए-पी हे खत वापरू शकतो. कमेंट करून नक्कीच सांगा, तुम्ही यापूर्वी तुमच्या जमिनीमध्ये डी-ए-पी खत वापरत होता का?